फॅड एक्झाम प्रेप. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स पाहणार आहोत. ठीक आहे, आता आपण सुरू करूयात. आता तुम्ही स्क्रीनवरती 4 वाक्य पाहू शकतात. आय वेकअप ॲट 5 AM एव्हरी मॉर्निंग. आपलं दुसरं वाक्य आय एम ड्रिंकिंग माय कप ऑफ टी. आपलं तिसरं वाक्य आय हॅव ॲन्सर्ड मेनी कॉल्स टुडे. आणि आपलं चौथं वाक्य आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस इश्यू सिन्स 8 AM. ठीक आहे, तर आता ह्या सर्व वाक्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. कुठली बरं ती कॉमन गोष्ट आहे? तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण हे व्हिडिओ शिकताना आपण ॲक्टिव्ह रिकॉलिंग मेथड वापरणार आहेत. जेव्हा पण मी तुम्हाला क्वेश्चन विचारेल, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. म्हणजे फक्त व्हिडिओ फक्त पाहण्यापेक्षा आपलं तुमचं काय होईल, बेटर अंडरस्टँडिंग होईल. तर ह्या 4ही वाक्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. तर ती कुठली कॉमन गोष्ट आहे? तर ही 4ही वाक्ये प्रेझेंट टेन्सचे आहेत. पहा, आय वेकअप हा काय दाखवतो? प्रेझेंट टेन्स. आय ॲम ड्रिंकिंग हा पण काय दाखवतो? प्रेझेंट टेन्स. आय हॅव ॲन्सर्ड, ठीक आहे, हा पण काय दाखवतो? प्रेझेंट टेन्स. आणि आय हॅव बीन वर्किंग हा पण काय दाखवतो? तर एक प्रेझेंट टेन्स दाखवतो. तर आता 4ही वाक्यांमध्ये काय फरक आहे ते आपण आता पुढे याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. टेन्सेस आपण कशासाठी यूज करतो? तर आपल्याला जेव्हा सांगायचं असतं की एखादी घटना केव्हा घडली आहे हे सांगण्यासाठी आपण टेन्सेसचा वापर करतो. म्हणजे वेन यू वॉन्ट टू टेल समवन वेन समथिंग इज हॅपन, तेव्हा आपण काय करतो? टेन्स वापरतो. हे पहा मी इथं लिहिलेलं आहे, वेन समथिंग हॅपन्स. आता ह्या जी पूर्ण नोट्स आहेत किंवा ही जी स्क्रीन आहे या सगळ्यांची तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. त्यामुळे आता तुम्हाला सेपरेट नोट्स काढायची गरज नाही. फक्त काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना जेव्हा पण मी काही छोटे छोटे क्वेश्चन विचारेल ना, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे. ठीक आहे. तर टेन्सेसचे किती प्रकार असतात? तर 3 प्रकार असतात, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता तुम्ही हे 3ही टेन्सेसची नावं कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपला पहिला कुठला टेन्स आहे? पास्ट टेन्स. जेव्हा एखादी घटना भूतकाळात घडली आहे हे सांगण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो? पास्ट टेन्स वापरतो. ओके. तसंच एखादी घटना सध्या घडती आहे हे सांगण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो? प्रेझेंट टेन्स वापरतो. आणि एखादी घटना भविष्यकाळातील घटना सांगण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो? फ्युचर टेन्स वापरतो. ठीक आहे. तर या 3ही टेन्सेसचे म्हणजे पास्ट टेन्सचा, प्रेझेंट टेन्सचा आणि फ्युचर टेन्सचे आणखीन 4 प्रकार पडतात. तर कुठले? सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पण या व्हिडिओमध्ये आपण कुठला टेन्स पाहणार आहोत फक्त? तर आपण पाहणार आहोत प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. तर आपण असे सेपरेट व्हिडिओज पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्ससाठी पण बनवणार आहोत. पण आज आपण कुठला टेन्स शिकणार आहोत? प्रेझेंट टेन्स. तर ठीक आहे, चला पुढं. तर आपला पहिला टेन्स आहे प्रेझेंट सिम्पल, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. पहा, आता तुम्हाला इथे एक वाक्य दिसेल, आय रीड. ओके. तर ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे आपला आय आणि रीड आहे वर्ब आपला. तर मग आपला फॉर्म्युला काय म्हटला? सब्जेक्ट प्लस वर्ब. आता तुम्हाला फॉर्म्युला अजिबात लक्षात ठेवायचा नाही. ठीक आहे. आपण हे व्हिडिओ आपल्या बोलण्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ नये, आपण आधी चांगली इंग्लिश बोलू ह्याच्यासाठी आपण हे व्हिडिओ पाहत आहोत. ठीक आहे. तर आपण ग्रामरसाठी वेगळे व्हिडिओ बनवूयात नंतर, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये तुमच्या ग्रामर सेक्शनवरची उत्तरं लिहिता येतील. पण ह्या व्हिडिओचा आपला पर्पज काय आहे, तर तुम्हाला सगळ्यांना जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार आहोत त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन कमी होईल आणि तुम्ही पटपट किंवा फ्लुएंट इंग्लिश बोलू शकता. ठीक आहे. तर हे तर फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं आहे. तर प्रेझेंट सिम्पल टेन्सच्या वाक्यांचं स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब. ठीक आहे. आता झालं, आता तुम्हाला माहीत झालं की आता बाबा सिम्पल प्रेझेंट टेन्स काय असतं. तर पण आता हा यूज कधी करायचा? ह्या सिम्पल प्रेझेंट टेन्सचा
नेमका यूज काय आहे. ठीक आहे, तर आपण आता ते पाहूयात. व्हेन टू यूज दिस टेन्स. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सगळ्यात महत्त्वाचा यूज म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही कुठले फॅक्टबद्दल बोलता तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता पहा, इथं तुम्हाला एक वाक्य दिसेल एक्झाम्पल म्हणून, अमिताभ बच्चन इज अ फेमस ॲक्टर. तर ठीक आहे, आता अमिताभ बच्चन हा एक फेमस ॲक्टर आहे, बरोबर आहे. ह्याच्यात हा फॅक्ट आहे का नाही, अमिताभ बच्चन इज अ फेमस ॲक्टर आहे, तो हा एक फॅक्ट आहे. तर आता हे वाक्य आपलं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे का, तर आपण चेक करूयात. आपलं काय, अमिताभ बच्चन हा काय झाला आपला सब्जेक्ट. ठीक आहे, आणि इज काय झालं आपलं वर्ब झालं. ठीक आहे, म्हणजे हे जे वाक्य आहे अमिताभ बच्चन इज अ फेमस ॲक्टर हा एक फॅक्ट दाखवते. त्यामुळे आपण हा फॅक्ट कोणाला तरी किंवा तुम्ही तुमच्या मित्राला बोलताना सांगताय की बाबा अमिताभ बच्चन इज अ फेमस ॲक्टर, तर तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला आहे. कारण ह्या वाक्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर ते आहे सब्जेक्ट प्लस वर्ब. ठीक आहे, आता हे तुम्हाला समजलं. आता आपण याचा दुसरा आणि खूप यूज होणारा ज्याच्यासाठी आपण यूज करतो ते म्हणजे हॅबिट्स. जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्या तरी हॅबिटबद्दल बोलत असतात तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, आता समजा मी माझ्या मित्राला सांगतो आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. आता काय, ड्रिंकिंग टी एव्हरी डे इज माय हॅबिट, राईट. तर आता मी हे सांगण्यासाठी कुठला टेन्स वापरला, सिम्पल प्रेझेंट टेन्स. कशावरनं, हे पहा, माझ्या इथं या वाक्यामध्ये आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. तर माझ्या इथं सब्जेक्ट आय काय सब्जेक्ट आहे आणि ड्रिंक काय वर्ब आहे. तर लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे, आपण एकदा थोडंसं रिवाईज करूयात. तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स कशासाठी वापरतो, फॅक्ट सांगण्यासाठी. ठीक आहे, आणि जेव्हा केव्हा आपण आपल्या हॅबिटबद्दल बोलतो तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, हे आता पहा तिसरा, जेव्हा तुम्ही आपल्या हॉबीबद्दल सांगत असता तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, हॉबीज ना. पहा, आय वॉच डॉक्युमेंटरीज ॲट होम. आता डॉक्युमेंटरी पाहणं ही माझी काय हॉबी आहे. ठीक आहे, आता हे वाक्य खरंच सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे का, तर आपण चेक करू. आय काय आहे माझं सब्जेक्ट आहे आणि वॉच काय वर्ब आहे. ठीक आहे, आता हे तुम्हाला जास्त लक्षात नाही ठेवायचं. तुम्हाला काय करायचं, फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी कधी वापरतो. जेव्हा तुम्ही की हॉबीबद्दल बोलता तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरता. ओके, नाव लेट्स कम टू द नेक्स्ट. आता तुम्ही जेव्हा शेड्यूलबद्दल बोलत असता तेव्हा कुठला टेन्स वापरतात, सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर पाहता आपण एक्झाम्पल पाहूयात. आय ट्रॅव्हल फॉर दिवाळी एव्हरी इयर. आता हे काय माझं शेड्यूल आहे, मी प्रत्येक दिवाळीला ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये माझं आय काय सब्जेक्ट आहे आणि ट्रॅव्हल काय वर्ब आहे, राईट. तर आता आपण तुम्हाला तर मी छोटासा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण केव्हा केव्हा वापरतो. ठीक आहे, आता तुम्ही लिहिला, तर आपण चेक करूयात ते बरोबर आहे का. पहिलं काय, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण फॅक्ट सांगण्यासाठी वापरतो. नंतर आपण आपल्या हॉबीज सांगण्यासाठी वापरतो. तिसरं काय, तुमचा तर हॅबिट सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आणि चौथा आणि लास्ट म्हणजे जेव्हा कधी आपण आपल्या शेड्यूलबद्दल बोलत असतो तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. ठीक आहे ना. चला आता आपण काय होतं, आपण पुढचा हे पाहू, टेन्सचा प्रकार पाहू. पुढचा काय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर पहा, ह्याचं स्ट्रक्चर काय असतं. इथं एक वाक्य लिहिलं मी, आय एम रीडिंग. इथं आपलं आय काय आहे, आय आपलं सब्जेक्ट झालं. ठीक आहे, आय काय आपलं सब्जेक्ट आहे. ॲम काय आपलं टू बी वर्ब आहे. आणि रीडिंग हे पहा
वर्ब प्लस ING प्रत्यय. जर आता तुम्हाला याचं स्ट्रक्चरच लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो, सब्जेक्ट प्लस टू बी वर्ब प्लस V4 किंवा आपण याला म्हणतो वर्ब प्लस ING, राईट. ठीक. तर आता आपण पाहूयात आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स केव्हा केव्हा वापरतो. ठीक आहे. तर पहिले आपलं एखादी घटना सध्या घडती आहे म्हणजेच राईट नाव, ती गोष्ट घडती आहे हे दर्शवण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. तर पहा, एखादी घटना राईट नाव म्हणजे लगेच घडत आहे हे दर्शवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता इथे एक वाक्य लिहिले मी, ही इज वॉचिंग मूवीज राईट नाव. तो काय करतो, आत्ता मूवी पाहतो आहे. तर हे सांगण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरणार, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर आपलं पहा, ही काय इथे सब्जेक्ट आहे, इज काय आहे आपलं टू बी वर्ब आहे. ठीक आहे. आणि वॉचिंग काय आहे आपलं V प्लस ING. आपण हे सगळ्यांची प्रॅक्टिस करणार आहे. तुम्ही आता हे सूत्र किंवा ह्याचं स्ट्रक्चर वगैरे पाठ करण्याच्या अजिबात भानगडीत पडू नका. आपण हे सगळं शिकणार आहोत. आता फक्त तुम्ही ऐकून घ्या, आपण याची प्रॅक्टिस नंतर करणार आहोत. ठीक आहे. आता या टेन्सचा दुसरा उपयोग काय, तर एखादी घटना अराउंड नाव घडत आहे म्हणजे अराउंड नाव घडत आहे ते सांगण्यासाठी आपण काय करतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. तर पाहिजे मी 2 वाक्य लिहिलेत. धिस इयर आय एम वर्किंग ऑन 2 प्रोजेक्ट्स. आणि आपलं दुसरं वाक्य, आय एम प्लेईंग टेनिस विथ माय ब्रदर धिस वीकेंड. आता तुम्हाला एक साहजिक प्रश्न पडला असेल किंवा धिस वीकेंड अराउंड नाव. ठीक आहे, अराउंड नाव म्हणजे काय की नजदीकच्या भविष्यकाळात किंवा थोड्या वेळाने ती घटना घडणार आहे किंवा थोड्या दिवसांनी. तर तुम्ही म्हणसाल किंवा धिस वीकेंड ठीक आहे, पण धिस इयर अराउंड नाव कसं होऊ शकतं आहे, बरोबर आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असणार. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो इथं. जेव्हा आपण एखादा शब्द जसा की इयर असेल, वीकेंड असेल, हे काय असतं टाईम दर्शवतात आणि त्याच्या अगोदर जर धिस असेल तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हटलं, जेव्हा इयर, वीकेंड, मंथ अशा शब्दांच्या अगोदर धिस लागतं तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता बघा, जेव्हा तुम्ही मोठे होता तुम्ही बँकिंगच्या वगैरे वेगवेगळ्या एक्झाम देताल तर ते इंग्लिशमध्ये तुम्हाला सेंटेन्समधलं एरर ओळखायचं असतं. अशा वेळेस तुम्हाला हे जे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट पडतात. त्यामुळे तुम्ही सेपरेट नोटबुक बनवू शकता किंवा आपण नंतर याच्यावरती एक व्हिडिओ बनवू. तर आता फक्त लक्षात ठेवा की जेव्हा कधी धिस लागतं तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. ठीक आहे. तर ह्या टेन्सचा तिसरा उपयोग काय तर डिस्क्रायबिंग पिक्चर. जेव्हा तुम्ही एखादं चित्र किंवा एखादी तुमचं फोटो आहे तो डिस्क्राईब करत असतो तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता एक्झाम्पल पाहूयात आपण. इन दिस पिक्चर आय एम वेअरिंग ब्राऊन हॅट. पहा, इन दिस पिक्चर आय एम वेअरिंग ब्राऊन हॅट. आपण याच्यामध्ये काय करतो आहे, तुम्ही तुमच्या मित्राला तुमचा जो फोटो आहे तो डिस्क्राईब करतो आहे. आता पहा, मी जाणून बुजून तुम्हाला ह्या वाक्यांना मराठीत ट्रान्सलेट नाही करत आहे, कारण आपल्याला ती सवय लावून नाही घ्यायची आहे की प्रत्येक वाक्य अगोदर डोक्यात मराठीत ट्रान्सलेट करायचं नंतर तुम्ही बोलणार. आपल्याला काय ती एक हॅबिट झाली पाहिजे इंग्लिशमध्ये विचार करण्याची. आणि म्हणजे आपलं काय होते, आपला रिप्लाय टाईम कमी होतं जेव्हा इंग्लिश बोलत असतो तेव्हा. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही पण जास्त ट्रान्सलेशन करायच्या भानगडीत पडू नका. आणि म्हणजे सुरुवात असेल तर तुम्ही करू शकता, पण जसे जसे पुढं जाऊ, जसं जसं तुम्ही इंग्लिश मूवी पाहाल किंवा जसं इंग्लिश बुक्स वाचाल तेव्हा तुमची हळूहळू ही जी हॅबिट आहे की आपण इंग्लिश वाक्यांना मराठीत ट्रान्सलेट करून समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर ही कमी करायची. ठीक आहे. तर पहा, डिस्क्रायबिंग पिक्चर करण्यासाठी आपण काय करतो तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. तर आपलं एक्झाम्पल काय, इन दिस पिक्चर आय एम वेअरिंग ब्राऊन हॅट. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. ठीक आहे. आता आपण याचं एक समराईज करू. आता तुम्हाला माझा सिम्पल क्वेश्चन काय आहे तुम्हाला माहिती आहे,
तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण केव्हा केव्हा वापरतो हे तुम्हाला काय करायचं, आता व्हिडिओ पॉज करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचे. ठीक आहे. आता मी असं गृहीत धरतो की तुम्ही सगळ्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे. तर आता आपण काय करू, पुढचा टेन्स पाहूयात. तर आपला पुढचा टेन्स कुठला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. चला आता ह्याचं आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर पाहूयात की बाबा हा असतो कसा. तर पहा, आय हॅव वर्क. तर ह्याच्यामध्ये आपलं आय काय आहे बरं, तर आय आहे आपलं सब्जेक्ट. हॅव काय आहे, तर हॅव और हॅज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वापरतो. आणि आपल्या याच्यामध्ये वर्बचा कुठला फॉर्म असतो, तर तिसरा, म्हणजे वर्बचा आपण थर्ड टाईप आपण याच्यामध्ये वापरतो. तर त्याचं स्ट्रक्चर काय झालं, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज. आता आपण हॅव केव्हा वापरायचं आणि हॅज केव्हा वापरायचं हे पण आपण शिकणार आहोत. पण आता आपण फक्त फोकस कशावर करायचा, प्रेझेंट परफेक्ट टेन्सवरती. ठीक आहे. आणि आपलं वर्ब थर्ड ॲक्शन. चल आता आपण काय पाहणार आहोत, तर आपण आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स केव्हा वापरणार हे आता आपल्याला पाहायचं आहे. चला तर जेव्हा केव्हा आपण आपल्या अचिव्हमेंटबद्दल बोलतात, म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात लक्षात ठेवायचं ना, तर असं मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ना, तुमचा पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स ह्याच्यामधला एक ब्रिज आहे. तर तो कसा, तर ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं माहिती आहे का, की आपण ज्या ॲक्शनबद्दल बोलतो ना, ती ॲक्शन पास्ट टेन्समध्ये म्हणजेच भूतकाळात घडून गेलेली असते, पण त्याचा इन्फ्लुएन्स किंवा इम्पॅक्ट आत्ताच्या प्रेझेंट टेन्समध्ये पण असतो. त्यावेळेस आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, तुम्हाला लक्षात नाही आलं तर आता आपण एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला हे सांगलंच, थोडंसं जर लक्षात नसेल आलं तर काय करा, थोडंसं पाठीमागं घ्या व्हिडिओ आणि मी काय म्हटले डबल ऐका. चलो तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज कधी करतो, जेव्हा आपण आपल्या अचिव्हमेंटबद्दल बोलतो. पाहायचं, आय हॅव ओन फर्स्ट प्राईज इन माय कॉम्पिटिशन. आता पहा, आय काय झालं माझं सब्जेक्ट, आपण हॅव वापरलं, आणि ओन काय आपलं वर्ब थर्ड ॲक्शन. चलो हे तर झालं आपलं ते फॉर्म्युला स्ट्रक्चर वगैरे. पण पहा, आय हॅव ओन फर्स्ट प्राईज इन कॉम्पिटिशन. आता मी फर्स्ट प्राईज केव्हा जिंकलं होतं, तर पास्टमध्ये जिंकलं होतं. पण आत्ता पण मी ते फर्स्ट प्राईज जिंकलं आहे का नाही, ते चेंज झालं आहे का, नाही. म्हणजे ती जी ॲक्शन होती किंवा ती जी घटना होती त्याचा इम्पॅक्ट किंवा इन्फ्लुएन्स आत्ताच्या माझ्या प्रेझेंट टेन्सवरती पण आहे. तर आपण त्यावेळेस कुठला वापरतो, तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण केव्हा वापरतो, जेव्हा आपण आपल्या अचिव्हमेंटबद्दल बोलत असतो तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. आलं लक्षात. चला आता पहा, जेव्हा केव्हा आपण आपल्या एक्सपिरियन्सबद्दल बोलतो तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चला तर आपण एक्झाम्पल पाहूयात. आय हॅव पार्टिसिपेटेड इन मेनी डान्स कॉम्पिटिशन. आता माझं आय काय झालं सब्जेक्ट, नंतर हॅव, ठीक आहे, आणि पार्टिसिपेटेड काय झालं माझं वर्ब थर्ड ॲक्शन. बरोबर. आता पहा, आय हॅव पार्टिसिपेटेड इन मेनी डान्स कॉम्पिटिशन. मी पास्टमध्ये खूप साऱ्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तसंच म्हणजे सेकंडचंच आपण एक सब टाईप म्हणू शकतो की जेव्हा आपण आपल्या लॅक ऑफ एक्सपिरियन्सबद्दल बोलतो तेव्हा आपण कुठला टेन्स वापरतो, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इथे पहा, आय हॅव नेवर पार्टिसिपेटेड इन डान्स कॉम्पिटिशन. ठीक आहे. आता इथं पहा, जेव्हा जेव्हा आपण नेवर पार्टिसिपेटेड असं नकारार्थी वाक्य बोलत असतो ना, तेव्हा आपण मोस्ट ऑफ द टाईम आपल्या लॅक ऑफ एक्सपिरियन्सबद्दल बोलत असतो. त्यावेळेस आपण कुठला टेन्स वापरतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आलं तुमच्या लक्षात. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर कमेंट बॉक्समध्ये जे पण म्हणजे आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करून लिहायचं आहे की प्रेझेंट कंटिन्युअस
आपण कुठला बघतोय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण केव्हा केव्हा यूज करतो. ठीक आहे. तर आपला शेवटचा प्रेझेंट टेन्सचा टाईप कुठला आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, तर आपण वाक्य पाहूयात अगोदर. आय हॅव बीन रीडिंग बुक सिन्स चाइल्डहूड. ठीक आहे. पहा, आय काय आहे आपलं सब्जेक्ट, नंतर हॅव किंवा हॅज, नंतर आपण याच्यामध्ये काय वापरतो बीन, आणि याच्यामध्ये वर्ब प्लस ING किंवा वर्ब फोर्थ ॲक्शन. ठीक आहे. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण कधी वापरतो, तर ॲक्शन स्टार्टेड इन पास्ट अँड स्टील हॅपनिंग. म्हणजे एखादी घटना तुमच्या पास्टमध्ये सुरू झाली आणि ती आत्ता पण सुरू आहे. आता आपण पहा, हे वाक्य पहा, आय हॅव बीन रीडिंग बुक सिन्स चाइल्डहूड. आता मी बुक वाचायला केव्हा सुरू केली, जेव्हा मी लहान होतो तेव्हा. ठीक आहे. पण आत्ता पण मी बुक रीड करतो आहे, म्हणजे आत्ता पण मी पुस्तकं वाचतो आहे, तर माझी ते ॲक्शन काय आहे, आत्ता पण चालू आहे. तर हे सांगण्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आणि सोप्याच एखादी ट्रिकच तुम्हाला लक्षात ठेवायची झाली, तर जेव्हा आपण सिन्स चाइल्डहूड, सिन्स मंथ, सिन्स इयर असं जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये येतं ना, तेव्हा आपण मोस्ट ऑफ द टाईम प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. ठीक आहे. तर हा काय झाला आपला प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. आता आपला फर्स्ट व्हिडिओ. जर तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल, जसे की आणखीन एक्झाम्पल्स ॲड करायला पाहिजेत किंवा आणखीन थोडंसं एक्सप्लेनेशन जास्त असायला पाहिजे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. चला, पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स पाहूयात. तोपर्यंत तुम्ही प्रेझेंट टेन्स चांगल्या प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा वापरू शकतो बोलण्यामध्ये हे पहा. ठीक आहे. बाय.